आपली माणसं, आपला देश, पाहत रहा जनादेश. अधिवेशनामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा मी जनतेसमोर आणलेला आहे. मंत्री महोदयांना विचारलेला आहे की आपल्या सर्वांनाच माहिती आहे, काही दिवसापूर्वी राज्याचे जे काही स्टेट वाईल्ड लाईफ बोर्ड आहे तिथे घोडाझरी आणि ताडोबांधारी हे जे दोन वाईल्ड लाईफ सँक्च्युरीज आहेत किंवा टायगर रिझर्व्ह आहेत, टायगर कॉरिडॉर आहे, इथे ह्याच राज्य सरकारनी, भाजपच्या राज्य सरकारनी तिथे खणीकरण ह्याच्यासाठी परवाने दिलेले आहेत, परवानगी दिलेली आहे. आणि आता हे दोन्ही प्रस्ताव हे केंद्राकडे पाठवलेले आहेत. केंद्रीय मंत्र्यांकडे तर मी लिहिलेलंच आहे, त्यांना पत्र लिहिलेलं आहे की हे आपण रोकावं. मरकी मंगली 2 हे जे ताडोबा अंधारीमध्ये जी खाण आहे त्याला स्थगिती मी मंत्री म्हणून दिली होती. कारण कुठेही आपण पाहतो जंगलांचा विनाश करायला भाजप पुढे मागे पाहत नाही. आणि मग ही सगळे जेव्हा वन्य प्राणी आपल्या शहरांमध्ये येऊ लागतात किंवा किंबहुना शहरं त्या जंगलांमध्ये जायला लागतात, तेव्हा मग जे काही एक गोंधळ उधळतो तो ह्यांच्याचमुळे होतो, ह्याच सगळ्या कारभारामुळे उधळतो. आत्ताच अधिवेशनात मी प्रश्न विचारल्यानंतर मला मंत्री महोदयांनी ही माहिती दिलेली आहे की एक सुमोटो केस पण तिथे चालू झालेली आहे त्याच प्रकरणावर, आणि कुठचीही जागा कोणाला दिलेली नाहीये. पण मी तरीही त्यांना विनंती केली आहे की हा परवाना रद्द करावा आणि वनमंत्री म्हणून त्यांचं जे कर्तव्य आहे वनाचं रक्षण ते त्यांनी पूर्ण करावं. मुंबई महानगरपालिका नाही करा. दुसरीकडे आपण जर मुंबईतलं वातावरण पाहायला गेलं तर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढते आणि एक्यूआय जो आहे हा दिवसेंदिवस खालावत जातोय. त्याच्या बाबतीत काँग्रेसचे अनेक आमदार आंदोलनं करतायत, रोज मास्क लावून ते मुद्दे हातात घेत आहेत. मला वाटतं आता मास्क लावून उपयोग नाहीये. एक्यूआय कमी करायचं असेल तर राज्य सरकार असो किंवा मुंबई महानगरपालिका असो, त्यांच्यासमोर जे परदेशी व्हीआयपी व्हिजिटर्स येतात त्यांचा मास्क लावून आलं पाहिजे. ते दिसले की बरोबर हे सगळं कन्स्ट्रक्शनवर बंदी आणतात आणि एक्यूआय सुधारतो. सांगण्याचा मुद्दा हाच, जर व्हीआयपी व्हिजिट होत असताना ट्रॅफिकची परिस्थिती सुधारू शकते. व्हीआयपी व्हिजिट होत असताना जर आपण पाहतो रस्त्यांची रंगरंगोटी होऊ शकते. व्हीआयपी व्हिजिट होत असताना हवा जी आहे ती थोडी सुधारू शकते, प्रदूषण कमी होऊ शकतं, कन्स्ट्रक्शन ते पूर्ण जरा नियमित करू शकतात. मग हे सामान्य नागरिकांसाठी किंवा मुंबईकरांसाठी का नाही होऊ शकत? आणि हाच प्रश्न मी काल पण उपस्थित केला होता. आपल्याला माहिती आहे, सोशल मीडियाच्या माध्यमातून मी व्यक्त झालो. मुंबई महानगरपालिका आयुक्तांना सांगितलं की असा विचार करा की कोणीतरी व्हीव्हीआयपी व्हिजिटर येतात, मग मॅक्रोन असो किंवा जगभरातले कोणी असो, आणि आता तरी जे शहरामध्ये प्रायव्हेट कन्स्ट्रक्शन असो किंवा मग आता जे काही बाकीचं कन्स्ट्रक्शन असो त्याला 1 आठवडा स्थगिती द्या, हवामान सुधारू द्या, आणि ह्या सगळ्या बांधकामाला तुम्ही एक वेळापत्रक लावलं पाहिजे, जेणेकरून कुठचं बांधकाम कधी झालं पाहिजे. म्हणजे सकाळी 6 ते रात्री 10 हे तर आहेच, पण त्याच्याही पुढे जाऊन कुठच्या वॉर्डमध्ये कधी काम झालं पाहिजे. म्हणजे सगळंच काम एका वेळी होत नाही. आणि मुंबईत सगळीकडे जसं एक धूर दिसतोय, आपल्याला मास्क लावावं लागतोय, तो लागू देणार नाही. आज महापालिकेचा पुरा मराठी होणे तो फिर हिंदी बात. महापालिकेचा अर्थसंकल्प मांडण्यात आला आणि त्याच्यामध्ये साधारणतः 10,948 कोटी राज्य शासनाकडनं थकबाकी जी आहे ही येणं महापालिकेची राहिलेली आहे. आता राज्य सरकारला थकबाकी केंद्र सरकारची आहे, केंद्र सरकारकडून अनेक पैसे येणं बाकी आहेत, आणि जे काही पैसे महानगरपालिकेचे असतील, नुसतं मुंबई महानगरपालिका नाही तर बाकी सगळ्या महानगरपालिका आहेत, नगरपालिका आहेत, ते देणं या राज्य सरकारने त्यांना देणं लागतंच. कारण शेवटी जर आपण पाहाल तर या स्थानिक स्वराज्य संस्था ज्या असतात त्या लोकांमधून निवडून आलेले लोकप्रतिनिधी चालवत असतात. लोकांचे जे गटर वॉटर मीटरचे प्रश्न असतात ते सोडवत असतात, आणि ह्या प्रश्नांसाठी हे देणं फार महत्वाचं आहे. उदाहरणतः जर आपण पाहिलं तर माझी ही नेहमीच मागणी राहिलेली आहे, आणि मंत्री असताना या सरकारमध्ये असताना ह्याच्यावर काम देखील होतं की मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएसटी सारख्या संस्थेला तुम्ही पाठबळ देणं गरजेचंच आहे. दर हे कमीच झाले पाहिजेत, फ्लॅट फेअर्सच असायला पाहिजेत, बसेस वाढल्या पाहिजेत, रांगा कमी झाल्या पाहिजेत. पण हे सरकार, मग भाजपचं असो किंवा आता त्यांचं महानगरपालिकेतले महापौर असो, त्यांना एकच करायचंय, सगळं प्रायव्हेट कॉन्ट्रॅक्टरच्या हाती द्यायचंय, बीएसटीला संपवून टाकायचंय. आदित्यजी, एकीकडे अनेक जिल्ह्यांमध्ये पोलीस भरती सुरू आहे आणि मैदानी चाचणीमध्ये अनेक कॅन्डिडेट जे आहेत ते अपात्र ठरत आहेत. त्याचं कारण म्हणजे प्रशासनाने यंदा जी उंचीचे कारण दाखवलेले आहेत, कारण या उंचीच्या ज्या काही यंत्रणा आहेत त्याच्यावरती या सगळ्या कॅन्डिडेट्सनी अनेक प्रश्न उपस्थित केलेले आहेत. तिथेच दुसरीकडे प्रशासनाने या सगळ्या कॅन्डिडेट्सची सोय केलेली नाहीये व्यवस्थित, त्यामुळे अनेक जे कॅन्डिडेट्स आहेत त्यांचे दुर्दैवी मृत्यू देखील होत आहेत. आता हे जेव्हा तुम्ही सगळं ऑर्गनाईज करत असता त्याच्यातून तुम्ही किती तयार आहात या सगळ्या गोष्टी नीट करून घेण्यासाठी हे दिसतं. आणि जे तुम्ही आता मला सांगितलं उंचीचे जे काही त्याच्यात नियम टाकले असतील वगैरे, ह्याच्यातून या सरकारची वैचारिक उंची काय आहे